Hello student. Next point. Moment of inertia of disc. आपण याच्या आधी दोन मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिले. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड पाहिला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग पाहिला. आता डिस्क. रिंग आणि डिस्क हे दोन डिफरंट बॉडीज आहेत. आपण जर पाहिलं तर हा जो शेप आहे, हा शेप रिंग शेप आहे आणि हा जो शेप आहे तो डिस्क शेप. म्हणजे डिस्क ही संपूर्ण भरलेली आहे, तर रिंग ही फक्त बाजूलाच आहे, आतमध्ये मोकळी आहे. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची डिस्कची. Axis passing through its center and perpendicular to its plane. Consider M is mass of disk and R is radius of disk. Axis passing through the center C and perpendicular to its plane. आपल्याला ह्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची की ज्याचा ऍक्सिस सेंटर मधून आणि बॉडीला परपेंडिक्युलर आहे. पुन्हा बेसिक मोमेंट ऑफ इनर्शियाच्या कन्सेप्ट नुसार आपण फाइंड आउट करतो ते स्मॉल एलिमेंट. म्हणजे इथे आता स्मॉल एलिमेंट काय तयार होणार आहे, जर आपण ही जर डिस्क जर कन्सिडर केली आणि हिला जर असे सेंटर म्हणून असे गोल 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 सर्कल जर केले तर ते एक रिंग सारखे तयार होतील. म्हणजे इथे आपल्याला स्मॉल एलिमेंट काय घ्यावं लागणार, एक रिंगचा शेप घ्यावा लागणार आहे. तर इथे आपण हा स्मॉल रिंग शेप कन्सिडर करतोय की ज्याची थिकनेस, कारण की डिस्क तयार होणार आहे म्हणजे रिंग हे आपल्याला छोट्या छोट्या फॉर्म मध्ये कट करावी लागणार आहे. तर तिला आपण थोडीशी जाड थिकनेस करू. तर त्याची थिकनेस आहे ते आता थिकनेस ऑफ डिस्क इज dx आणि सेंटर पासूनचं त्या डिस्कचं मधून कट केलेल्या रिंगचं डिस्टन्स आहे x. ही रेडियस संपूर्ण रिंग डिस्कची रेडियस आहे आणि ही जो x आहे तो त्या रिंगचा असलेली रेडियस आहे. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी मास लागतो, बरोबर आहे. मग तो मास आपल्याला ह्या रिंगचा हवा. मग त्या रिंगचा मास कसा निघणार आहे, इम्पॉर्टंट आहे की नाही. मग ते आपल्याला मास काढण्यासाठी आपण रॉड मध्ये किंवा रिंग मध्ये यूज केलं होतं ते मास पर युनिट लेंथ. पण इथे आता लेंथ घेऊन चालेल का, कारण की हा जो पार्ट कट होत जाणार आहे तो एक एरियाच्या शेप मध्ये कट होणार आहे. कारण की ही रिंग डिस्क जर आपण कट केलं त्याचा रॉड तयार होणार नाही, म्हणजे आपल्याला लेंथ घेता येणार नाही. आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, एरिया घ्यावा लागणार आहे. Therefore mass per unit एरिया ऑफ डिस्क तो काय येतो, कॅपिटल एम इज मास आणि एरिया ऑफ डिस्क म्हणजे एरिया ऑफ सर्कल तो काय, पाय आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याचा असलेला मास पर युनिट एरिया मिळाला, बरोबर आहे. मला ह्या जाड असलेल्या फक्त एवढ्या जाडीचा असलेल्याचा मास काढायचा. म्हणजे त्याची मला आधी लेंथ माहिती असली पाहिजे आणि त्याची थिकनेस किती आहे, dx. म्हणजे इथे जर आपण कंपेअर केलं तर ही डिस्क त्याला आपण असा कट केला, बरोबर आहे. तरी आतली जी रिंग आहे तिचा मास काढायचा. तर तिचं हे आपल्याला लेंथ वरून ही जी दिसते की नाही थिकनेस आणि हा सर्कम्फरन्स, जर ह्याला जर मी तोडलं तर हा एक रॉड तयार होईल. मग त्या रॉडचा असलेला एरिया कसा येणार आहे, मग त्या रॉड वरून मला ह्या रिंगचा एरिया काढता येणार आहे. सिंपल आहे की नाही. मग त्या रॉडचा एरिया म्हणजेच रिंगचा एरिया एरिया ऑफ रिंग. आता मला एरिया ऑफ रिंग काढायचा.
इथे काय आहे मास पर युनिट एरिया ऑफ डिस्क म्हणजे संपूर्ण मला हवा एरिया ऑफ रिंग जो मी एवढा कन्सिडर केलेला आहे मग तो एरिया ऑफ रिंग म्हणजे काय येणार ह्याला जर मी कट केला तर त्याची असलेली लांबी आणि त्याची असलेली जाडी म्हणजे ज्याला आपण लेंथ आणि विड्थ म्हणतो इथे सर्कल मध्ये तो काय येणार circumference of circle of ring into thickness of ring is equal to 2 pi x into dx. इकडे पहा आपण बाय डायग्रामचा जर विचार केला तर मला हा जो जाड एरिया दिसतोय की नाही त्याचा एरिया काढायचा रिंगच्या ह्याचा तो कशावर डिपेंड्स आहे त्याची असलेली थिकनेस ती म्हणजे dx आणि त्याची असलेली लेंथ ती म्हणजे काय आलं सर्कमफरन्स तर त्या सर्कमफरन्स साठी त्याचा सर्कलची रेडियस काय आहे x आहे ही संपूर्ण डिस्कची आपल्याला आतमधल्या रिंगची घ्यायची म्हणजे ती काय आली 2 pi x into dx बरोबर आता मला ह्या रिंगचा मास काढायचा त्याचा मास काढला की मग मी त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार मीन्स नेक्स्ट मास ऑफ रिंग तर मास ऑफ रिंग काय येणार आहे मास पर युनिट एरिया ऑफ डिस्क इनटू एरिया ऑफ रिंग मीन्स m डिवाइडेड बाय pi r square into 2 pi x into dx pi get cancel rewrite the equation m 2mx dx divided by r square हे काय झालं माझं मास ऑफ ह्या रिंगचं रिलेशन आता ह्या रिंगचा मास मिळाला तर मला त्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येणार आहे therefore moment of inertia of ring axis passing through the center moment of inertia of ring axis passing through the center मग त्या ऍक्सिस ची असलेली सेंटर म्हणून गेलेल्या ऍक्सिस ची आणि ह्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर आपण रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिली mr स्क्वेअर तोच फॉर्म्युला हा मास इनटू ह्या रेडियस ची असलेल्या तिथे रेडियस x आहे म्हणून त्याचा स्क्वेअर तर मास येतोय आपला 2mx dx divided by r square and x square means 2mx cube dx divided by r square ही मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाची झाली तर ह्या छोट्या असलेल्या रिंगची झालेली आहे कळते आपण कुणाची मोमेंट ऑफ इनर्शिया काढली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाची काढायची डिस्कची काढायची तो सेंटर मधून गेलाय म्हणजे इथे ह्या जर सगळ्या रिंग एकत्र केल्या एकावर एक एकामध्ये एक जर बसून केल्या तर ते एक डिस्क तयार होणार आहे मग ते आपण कसं फाइंड आउट करतो तसे आधीच्या दोन डेरिव्हेशन मध्ये केले बाय द इंटिग्रेशन तेच moment of inertia of disk axis passing through the center and perpendicular to its plane about integrated with limit आता इथे असलेलं लिमिट x is equal to 0 x is equal to आता लिमिट कोण बदलत जाते तर फक्त थिकनेस बदलत जाणार आहे की नाही आणि हा रेडियस म्हणजे तुमचं कारण की मास कॉन्स्टंट आहे रेडियस ही कॉन्स्टंट फक्त हे x³ आणि dx बदलणार म्हणजे मला x³ पाहिजे तर x³ हे कुठून बदलणार आहे इथून म्हणजे x is equal to 0 2 x कुठपर्यंत येणार आहे ह्या पॉइंट पर्यंत मग हा पॉइंट सेंटर पासून काय दाखवतो तर रेडियस ऑफ डिस्क
आर, म्हणजे लिमिट तुमचं काय आलं 0 टू आर. ते लिमिट जर आपण पुट केलं तर युजिंग बाय रिलेशन I C is equal to इंटिग्रेटेड, याचं असलेलं इंटिग्रेटेड 0 टू R 2m x cube divided by r square into dx. इथे 2 न्यूमेरिकल नंबर, कॅपिटल M मास, कॅपिटल R रेडियस हे कॉन्स्टंट आहे, फक्त डिस्टन्स वाढत जाते रिंगचं. छोटी इथे रिंग आहे ती अशी मोठी 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 होत कुठपर्यंत जाणार आहे, इथपर्यंत जाणार म्हणजे एक डिस्क तयार होते. सेंटर पासून 0 टू आपण r घेतले म्हणजे IC इज इक्वल टू 2m r स्क्वेअर आणि x क्यूब चं इंटिग्रेशन येतं +1 4 डिवाइडेड बाय 4 with putting limit 0 to r. जर ते लिमिट जर आपण पुट केलं तर IC is equal to m divided by 4. बाहेर आलं काय होणार आहे 2 divided by 4 means 2. x च्या ऐवजी r ची व्हॅल्यू पुट केली, x r raised to 4 आणि x च्या ऐवजी 0 ची व्हॅल्यू पुट केली. अगेन 0. रिराइट द इक्वेशन. r raised to 4 बाहेर येईल, r raised to 4 आणि r स्क्वेअर जर कॅन्सल केले तर r स्क्वेअर राहील. तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ disk axis passing through the center and perpendicular to its plane ती काय येते m r square divided by 2 means IC is equal to m r square divided by 2 is the simple relation. असं आपलं सिंपल डेरिवेशन. पुन्हा एकदा पहा, जे आपण दोन डेरिवेशन आधीचे पाहिले रॉड आणि रिंग, त्याच्यानंतर तिसरं डेरिवेशन आहे डिस्क. हे डेरिवेशन समजून घेण्यासाठी आपल्याला आधीचे ते दोन डेरिवेशन समजायला पाहिजे. इथे सुद्धा तोच कन्सेप्ट होता. रॉड मध्ये आपण मास पर युनिट लेंथ आणि रिंग मध्ये सुद्धा आपण मास पर युनिट लेंथच यूज केली होती, कारण रिंगला जर कट केली लांब केली तर ती लेंथ मध्येच कन्वर्ट होते, पण डिस्कला जर आपण कट केली तर ती लेंथ मध्ये कन्वर्ट होत नाही, तो एरियाच राहतो, म्हणजे तो एक शेप तयार होईल. तो म्हणून इथे आपण घेतोय ते मास पर युनिट एरिया ऑफ डिस्क. मग तो एरिया ऑफ डिस्क काय येतोय मास कॅपिटल M आणि एरिया ऑफ रिंग म्हणजे एक सर्कल आहे, त्या सर्कलचा असलेला एरिया काय येतो mr स्क्वेअर. त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला आपला बेसिक कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल मास पार्टिकल पासून बनलाय. तर इथे सुद्धा आपण एक स्मॉल मास पार्टिकलचा रिंग शेप मध्ये कट केलेला भाग घेतला. जो डिस्क मधून जर एक रिंग कट केली तर ती एवढी त्याला थिकनेस असेल, ती आपण स्मॉल dx केली आणि त्याचं सेंटर पासूनच ती पर रिंगच तयार होणार, म्हणून तिला आपण रेडियस दिली x. म्हणून एरिया हवा आहे तर मग त्या कट केलेल्या एरिया, तर त्या कट केलेल्या रिंगचा एरिया काय येणार आहे. आता तो एरिया फाइंड आउट करताना बरोबर आहे की नाही, जर त्याला मी कट केली तर तो एक असा लांब शेप होणार, म्हणजे त्याला लेंथ आली आणि ह्या रिंगला थिकनेस आहे म्हणून ती त्याची विड्थ आली, म्हणून लेंथ इनटू विड्थ. लेंथचा फॉर्म्युला सर्कल नुसार काय आले, सर्कमफरन्स ऑफ सर्कल ऑफ रिंग 2πx, त्याची रेडियस x आहे आणि त्याची असलेली थिकनेस म्हणजे याला आपण विड्थ म्हणतो, ती थिकनेस ऑफ रिंग काय आहे dx. म्हणजे हा झाला आपला एरिया ऑफ रिंग. आपल्याला फाइंड आउट करायचं मास ऑफ रिंग. मास ऑफ रिंग म्हणजेच काय येणार मास पर युनिट एरिया ऑफ डिस्क इनटू एरिया ऑफ रिंग. तो कॅन्सल केला तर आपल्याला मास ऑफ रिंग भेटेल, तो काय 2mx dx डिवाइडेड बाय r स्क्वेअर. मग ह्या छोट्या असलेल्या रिंगची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. त्या रिंगला सुद्धा ऍक्सेस कसा आहे परपेंडिक्युलर आणि सेंटर मधून, त्याचा रिंगचा फॉर्म्युला जो आपण तिथे पाहिलं तो काय m म्हणजे मास ऑफ रिंग इनटू स्क्वेअर ऑफ द रेडियस. मग इथे मास ऑफ रिंग काय आहे 2πx dx डिवाइडेड बाय r स्क्वेअर आणि रेडियस ऑफ रिंग काय आहे तर x स्क्वेअर. ते इथे आपण फक्त रिराइट केलं, ते आलं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. आपल्याला ह्या सगळ्या रिंग जर एकत्र केल्या म्हणजे ही रिंग अशी इथे ठेवली, त्याच्या पुढची म्हणजे डिस्क तयार होणार आहे की नाही. मग त्या डिस्कची जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं इंटिग्रेटेड. पण ह्याला एक लिमिट यूज होतो. तो लिमिट म्हणजे काय, तो कुठून सुरू होणार आहे कुठे संपणार. म्हणजे ही डिस्क जी ही रिंग आहे जर ती आपण इथून सुरू केली इथून इथपर्यंत ती एवढी जाड झाली
ती सगळी घेतली तर ती एवढी जाड होणार आहे, बरोबर आहे. मग ती कुठून सुरू होते, तर ह्या सेंटरच्या पॉइंट पासून सुरू होते आणि ह्या रेडियसच्या पॉइंटला येऊन संपते. म्हणून लिमिट 0 to r स्टँडर्ड इक्वेशन मध्ये पुट केलं. ही संपूर्ण मॅथमॅटिकल प्रोसेस आहे. कॉन्स्टंट टर्म बाय x क्यूब चा इंटिग्रेशन x रेज टू 4 डिवाइडेड बाय 4 अगेन 4 कॉमन कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. डिव्हिजन केलं तर खाली 2 राहतील. इथे पुटिंग द व्हॅल्यू म्हणजे पुट द लिमिट पुट केलं तर आपलं इक्वेशन तयार होतं IC = mr² डिवाइडेड बाय 2. इथून पुढचा मॅथमॅटिकल पार्ट आहे. जर तुमचा 11वी मध्ये इंटिग्रेशन पार्ट झाला तर पुढचं एकदम इझी आहे. इथून ते आपल्याला सिंपल फाइंड आउट करतात. ही झाली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. IC = mr² डिवाइडेड बाय 2. आता जसे आपण रिंगचे 4 कंडिशन पाहिल्या होत्या तशाच डिस्कच्या सुद्धा आहेत. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, moment of inertia of disk about a tangent and axis perpendicular to its plane. ह्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथे लिहू. IC = mr² डिवाइडेड बाय 2. आता आपल्या बाय कंडिशन मधलं फर्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ tangent and perpendicular to its plane. ही आपली डिस्क आहे जिचा मास m आणि रेडियस r. आता जो आपला ऍक्सिस गेलेला आहे तो गेलेला ऍक्सिस कसा आहे, टँजेंट म्हणजे ह्या पॉइंट मधून गेला, बरोबर. आणि त्याची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. पुन्हा रिंग मध्ये जो आपण कन्सेप्ट सांगितला होता तोच. आपले जे दोन थेरम आहेत पॅरलल आणि परपेंडिक्युलर, त्या दोन्ही थेरमची सुरुवात ही ऍक्सिस सेंटर मधून आणि बॉडीला परपेंडिक्युलर असेल अशीच होते. मग हा झाला आपला IC जो सेंटर मधून गेलेला आहे, बॉडीला परपेंडिक्युलर आहे आणि ज्याची आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो टँजेंट. हे दोन्ही एकमेकांना कसे दिसतात तर पॅरलल पोझिशन मध्ये दिसतात. मी सगळे लिहा. युजिंग पॅरलल थेरम therefore I0 = IC plus mh². I0 म्हणजे अबाउट एनी पोझिशन ऑफ ऍक्सिस तो काय IT म्हणजे टँजेंट. IC म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. मग IC ची व्हॅल्यू काय आलेली आपली mr² डिवाइडेड बाय 2 आणि h म्हणजे दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स. मग ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स काय येणार आहे, रेडियस ऑफ सर्कल. h = r आणि h² = r². सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करू. IT = mr² डिवाइडेड बाय 2 प्लस mr² = 3mr² डिवाइडेड बाय 2. ही झाली आपली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क एक्सिस पासिंग थ्रू द tangent and perpendicular to its plane. म्हणजे ही जर डिस्क कन्सिडर केली तर ह्याला ही अशी ऍक्सिस आहे, ही अशी गोल फिरते. ही झाली फर्स्ट. आता सेकंड आपण पाहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ डायमीटर. आता अबाउट अ डायमीटर,
ही डिस्क आणि डायमीटर काय असतंय सेंटर मधून आणि दोन पॉइंटला टच करते रिंग असेल किंवा डिस्क असेल तिला आपण डायमीटर म्हणतो मला ह्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढते तर मी नाव देतो आय डी अगेन यूज ऑफ एनी वन थेरम पॅरलल और परपेंडिक्युलर म्हणजे ही तुमची डिस्क आहे त्या डिस्कला हा असा ऍक्सिस आहे त्याला ही अशी रोटेट होते बरोबर आहे तर मग त्याची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची तर ती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना अगेन युजिंग ऑफ एनी वन थेरम तर थेरम काय सांगते आपल्याला ऍक्सिस नेहमी कुठून गेला पाहिजे सेंटर मधून आणि बॉडीला कसा असला पाहिजे तो परपेंडिक्युलर म्हणजे हा ऍक्सिस असा आहे आणि तुम्हाला काढायची ती ही रोटेशन होणार ऍक्सिस तर आता हे दोन ऍक्सिस एकमेकांना कसे आहेत तर परपेंडिक्युलर आहे इथं युजिंग परपेंडिक्युलर थेरम जर आपण परपेंडिक्युलर थेरम यूज केले तर परपेंडिक्युलर थेरम काय आय झेड इज इक्वल टू आर एक्स प्लस आय वाय आय झेड म्हणजे तो सेंटर मधून गेलेला ऍक्सिस आहे आणि बॉडीला परपेंडिक्युलर आर एक्स आणि आय वाय जे सेंटर मधून गेलेले पण बॉडीला कसे पॅरलल म्हणजे इथे आपल्याला अजून दोन ऍक्सिस ड्रॉ करायचे तर हा आपण हा दुसरा ऍक्सिस ड्रॉ करू हा ऍक्सिस पण कसा आहे सेंटर मधून गेला आणि डिस्कच्या दोन पॉइंटला टच करतोय म्हणजे तो सुद्धा काय डायमीटरच आहे आय डी परपेंडिक्युलर थेरम मधून हे तिन्हीच्या तीन ऍक्सिस एकमेकांना कसे असले पाहिजे म्युच्युअली परपेंडिक्युलर आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन पॉइंट्स तर आय झेड म्हणजेच आय सी पॉइंट आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे एम आर स्क्वेअर बाय 2 and Rx is equal to Iy is equal to Id हे दोन्ही इक्वेशन मध्ये पुट केले तर mr² divided by 2 is equal to Id plus Id means 2Id therefore moment of inertia of disk about the diameter is mr² divided by 4 तर तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ डायमीटर काय आली mr² डिवाइडेड बाय 4 ही झाली आपली थर्ड अँड फोर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क about a tangent and parallel to its plane आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ही सुद्धा टँजंट आहे पण ती टँजंट कशी आहे असलेल्या आपल्या बॉडीला पॅरलल म्हणजे ही डिस्क आणि तिला ही पॅरलल हिला असलेली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायची फाइंड आउट करायची ड्रॉ द डायग्राम इथे असलेला सी सेंटर आणि जे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची तो आयटी बरोबर आहे टँजंट आता आपल्याकडे ऍक्सिस म्हणजे पोझिशन पॅरलल किंवा परपेंडिक्युलर साठी ऍक्सिस आपला कुठून गेला पाहिजे सेंटर मधून गेला पाहिजे आणि सेंटर मधून गेला तर तो ह्या बॉडीला आता इथे आपण ते दोन्ही डायग्राम पाहू आपली पोझिशन आहे ती अशी बरोबर पॅरलल आणि हा आपला ऍक्सिस गेलाय तो सेंटर मधून हा असा जर आपण पाहिलं तर ही पोझिशन आणि हा ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलर थेरम मध्ये काय सांगतो ऑल ऍक्सिस पासिंग थ्रू द वन पॉइंट पण हा वेगळ्या पॉइंट मधून हा वेगळ्या पॉइंट मधून म्हणजे परपेंडिक्युलर थेरम अप्लाय होणार नाही मग राहिली काय पॅरलल थेरम पॅरलल थेरम काय सांगतो तर ऍक्सिस तुमचा सेंटर मधूनच गेला पाहिजे पण हा जर सेंटर मधून गेला तर हे दोन्ही पॅरलल आहेत बरोबर की नाही तर हे पॅरलल असलेले आणि ऍक्सिस आपला सेंटर मधून गेलाय पण ह्या ऍक्सिसला आपण काय म्हणतो डायमीटर म्हणतो काय म्हणतो डायमीटर कारण हा ऍक्सिस अबाउट एनी डायमीटर म्हणतो ह्या पॉइंटला टच करतो ह्या पॉइंटला टच करतो आणि सेंटर मधून जातो तो झाला अबाउट एनी
diameter is here using parallelous theorem. म्हणजे आपली यूज होणारी थेरम कोणती आहे? युजिंग parallel theorem. I0 is equal to IC plus MH square. I0 म्हणजे जी फाइंड आउट करायची ती टँजेंट आहे. IC म्हणजे सेंटर मधून गेली, पण इथे ते सेंटर मधून गेलेला ऍक्सिस कोणता आहे? अबाउट एनी डायमीटर. आणि अबाउट एनी डायमीटर त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? mr square divided by 4. and h distance between two parallel axes. तर ह्या दोन पॅरलल ऍक्सिस मधला डिस्टन्स म्हणजे सेंटर पासून टँजेंट पर्यंतचा डिस्टन्स ही रेडियसच असते. म्हणून h square is equal to r square. Putting in this all value, it is equal to mr square divided by 4 plus mr square means is equal to 5 mr square divided by 4. तर तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया डेस अबाउट अ टँजेंट अँड पॅरलल टू इट्स प्लेन ती काय येते? 5 mr square by 4. म्हणजे इथे सुद्धा आपल्या चार मोमेंट ऑफ इनर्शिया येतात. एक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर. एक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टँजेंट अँड परपेंडिक्युलर. एक मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट अ डायमीटर आणि दुसरी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टँजेंट अँड पॅरलल. अशा चार येतात. त्या चौघांचं सुद्धा आपण कंपॅरिझन पाहणार की त्या चौघांचं कंपॅरिझन एकमेकांशी कसं आहे, म्हणजे कोणती मोठी येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कोणती छोटी आहे. फर्स्ट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस axis passing through center and perpendicular to its plane. ती आली होती आपली mr square divided by 2. Second, moment of inertia of this about a tangent and perpendicular to its plane. आणि ती आली होती आपली 3 mr square divided by 2. Third, moment of inertia of this about any diameter. ती आली होती आपली mr square divided by 4. And last, moment of inertia of this about a tangent and parallel to its plane. ती आली होती आपली 5 mr square divided by 4. म्हणजे इथे सुद्धा आपल्या रिंग आणि चार मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं रिंगचं कंपॅरिझन होतं तसं डिस्कचं होतं. ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. दोन सेंटर मधून जातात कारण की डायमीटरचा सुद्धा सेंटर मधूनच पास होतो. पण इथली पुढची कंडिशन काय? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आणि डायमीटर हा कसा असतो तर प्लेनला पॅरलल मध्ये येतो. म्हणजे ते आपली दोन कंडिशन येते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड पॅरलल टू इट्स प्लेन म्हणजेच डायमीटर. जर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर इथे mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि इथे mr स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे हा मोठा आहे. याचं आपण न्यूमेरिकल्स मध्ये कन्वर्ट केलं तर हा 0.5
mr स्क्वेअर आणि इथे 0.25 mr स्क्वेअर म्हणजे 0.5 चा मल्टिपल फॅक्टर नेहमीच मोठा येणार म्हणजे तुमची परपेंडिक्युलर आणि सेंटर मधली मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. दुसरं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ टँजेंट, इथे सुद्धा टँजेंटच्या दोन आहेत पण ह्या दोघांमध्ये ही परपेंडिक्युलर आणि ही पॅरलल आहे. तर परपेंडिक्युलर 1.5 mr स्क्वेअर आणि इथे 1.25 mr स्क्वेअर. म्हणजे सिंपल जर आपण रेशो केला 5/4 चा तर फर्स्ट 1 पॉइंट कॅरी 110 म्हणजे 2 चा आणि 2 कॅरी 0 म्हणजे 5 चा 1.25 mr स्क्वेअर. म्हणजे इथे सुद्धा कोणता मल्टिपल फॅक्टर मोठा आहे तर 1.5. म्हणजे तुमची मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ टँजेंट अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन ही सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ टँजेंट अँड पॅरलल ही सेकंड नंबरला आहे. थर्ड नंबरला सेंटर आणि परपेंडिक्युलर आणि फोर्थ नंबरला सेंटर आणि पॅरलल. तर आपल्याला ह्या डेरिव्हेशन म्हणजे या फॉर्म्युलाने कळतं की जी परपेंडिक्युलर आहे त्या पोझिशनला ती मॅक्झिमम आहे त्याच्या पॅरललच्या पोझिशन पेक्षा. म्हणजे ह्या दोन्ही सेंटरच्या पोझिशन आहे पण ही परपेंडिक्युलर आहे. ह्या दोन्ही टँजेंटच्या पोझिशन आहेत आणि ही परपेंडिक्युलर आहे. सर्वात जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया about a tangent and axis and perpendicular to its plane 1.5 mr square. हे दोन रिलेशन लक्षात ठेवा. आता एमसीक्यू ला एक रिलेशन येतं म्हणजे रिलेटेड डिस्क आणि रिंग म्हणजे सेम मास आणि सेम रेडियस डिस्क कन्वर्टेड टू द रिंग. तर त्यांची मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक रिलेशन तयार होतं. म्हणजे जे डिस्ककडे असेल तेच रिंगकडे कोणकोणत्या पोझिशनला आहे. म्हणजे जर आपण रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिली तर सेंटर साठी आपण इथेच कंपेअर करू. सेंटर साठी ते mr स्क्वेअर, टँजेंट आणि परपेंडिक्युलर साठी येते 2 mr स्क्वेअर बरोबर. तर अबाउट अ डायमीटर साठी येते mr स्क्वेअर बाय 2 म्हणजे ही येते. रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एनी डायमीटर ही काय mr स्क्वेअर बाय 2. ती डिस्कच्या सेंटर मधून आणि परपेंडिक्युलरला सारखी आहे. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला लक्षात ठेवायला लागेल जर तुम्हाला रिंगची डायमीटरची मोमेंट ऑफ इनर्शिया दिली तर त्याच मास आणि त्याच रेडियसला ती कशात जाणार आहे डिस्कमध्ये. ओके थँक्स.